बरं आता मला सांगा का A2 दूध असतं ना हे प्रोविलेगला? एटो दूध नाही आपल्याकडे. नाही प्रिव्हिलॅगचं आत्ता जो JR आलेला आहे कोणता 3 जुलैच्या नंतर JR आलेला आहे त्याच्यामुळं A2 हा वर्ल्ड पूर्ण काढून टाकलेला आहे. पण याच्या पाठीमागे A2 दूधच देत होते ना? होतं द्वारकेश डेअरीमार्फत आपल्याला येणारं दूध आणि जळगाववरून येणारं दूध धुळे जळगाव त्या साईडने आपल्याकडे 2000 मी तुम्हाला ते रिसिट वगैरे सगळं दाखवतो. तो येणारं दूध आपण प्रिव्हिलॅग पॅक करून देतो. तुम्ही तर म्हणते A2 नाही देत. नाही तो मागं होतं पण आता त्यांनी सांगितलं ना की आपल्याकडं मुंडे साहेबांनी जी आर दिला आहे ना तिथून पुढे आम्ही काढून टाकलं. A2 आता शब्द बिल काढला ना. त्यांच्याकडे बिल आहे आपल्याकडं. नाही आता काय झालंय मुद्दा समजून घ्या. लोक काय म्हणतात की हे प्रोविलेग दूध जे A2 म्हणून आम्हाला 90 रुपयांनी 100 रुपयांनी हे विकलं जातंय, परंतु हे A2 नाहीये. हे बोगस तुमचं ऐका माझा नाही हा प्रश्न. हे जे दूध आहे हे दूध आहे जर्सी गाईचं, पण तुम्ही काय करताय की ते A2 म्हणून विकताय. नाही सर, हा जे A2चं येणारं पॅकिंग आहे ते प्रोव्हिलॅगसाठी आपण सेपरेट पॅकिंग करतो आणि ते दूध A2 नावाने होतं. पण आज गव्हर्नमेंटचा जो आदेश आला A2वर काढून टाकायचा बरोबर आहे ना? त्या दिवसापासून तो आपण शब्द काढून टाकला. आज आहे तीच क्वालिटी लोकांपर्यंत तीच क्वालिटी जाती आणि हा क्वालिटी 5 ते 6 वर्षापासून जाती. आज एका दिवसापुरती ती क्वालिटी जात नाही. पण दूध A2च आहे कधी? हो A2चं दूध A2च आहे. हो एटोचं ते मी कुठून आणता A2चं दूध? 5,000 लिटर. द्वारकेश डेअरी फार्म आणि जळगाववरून येतं आपल्याला टँकर 1-2 सेपरेट. तुम्हाला ते चलन दाखवतो मी त्याचं. जळगावरून येते? हो धुळे जळगाववरून येतं. आम्ही आतापर्यंत त्यांचं भरपूर वेळा घेतलेले. आम्हाला ज्यावेळेस वाटतं का ती ऑर्डर कमी पडते आपल्याला का तो टँकर त्यांना अगोदर 1 दिवस सांगतो तिकडून बोलावून घेतो आपण. आता आलंय का A2चं टँकर? हो तुम्हाला चलन दाखवतो ना मी त्याचं. नाही, आता कुठे? नाही आज आपल्याला त्याची रिक्वायरमेंट म्हणजे आज ऑर्डर कमी आहे आमची, म्हणजे 2 दिवसामध्ये बॅलन्स ॲडजस्ट करायला लागला का तो आपण बोलवून घेतो. आणि आता तुम्ही म्हणाले की 5,000 लिटर जातं त्यांचं दररोज. बरोबर. आता त्यांचा धंदा आहे मेन A2चा. मग A2 नाही आज A2पेक्षा त्यांचं मेन प्रॉडक्ट जे आहे ते सगळं मेन प्रॉडक्ट प्रोटीन आहे त्यांचं. नाही बरोबर आहे ना. हे बघा आता काय नाव आहे प्रोविलेग ना? हो प्रोव्हिलॅग. आता प्रोविलेगचं काय म्हणणं आहे का आम्ही दूध कुणाकडून घेतो A2चं? अथर्व हो अथर्वकडून. अथर्व काय म्हणते का आम्ही त्यांना दूध नाही देत, आमच्याकडून जळगाववरून टँकर येतो. हा म्हणजे आपल्याला आपण स्वतः खरेदी करतो ना तो. हा पण ते A2चं आहे कशावरून? नाही आमच्याकडे रिपोर्ट येत ना साहेब. तो रिपोर्ट तुम्हाला एनिवेल लॅबचे रिपोर्ट दाखवतो तुम्हाला. 1 मिनटं दाखवतो. आता जर आपण ही जी याची जर प्रोविलेग कंपनीचं जर आपण वेबसाईट ओपन केली तर ठीक आहे. बघा केले लगेच ते म्हणतात का तुम्हाला कोणत्या सिटीतून आहे आणि तुम्हाला किती दूध हवं आहे वगैरे लगेच येतं. आता हे बघा प्रीमियम कावगीर मिल्क म्हणून आता याच्यामध्ये आले. आता याच्यापूर्वी काय होतं A2 होतं, परंतु आता A2 नाव काढून काऊ मिल्क दिले, परंतु रेट मात्र तेवढेच आहेत 100 रुपये. तर होम डिलिव्हरी जागेवरती द्यावा. हा ठीक आहे ना जागे असेल, पण आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की एवढं 5,000 लिटर आता हे म्हणतात तर प्रोविलेग म्हणतंय की 25 लाख लिटर दूध दरवर्षी. हॅलो हा एनिवेल लॅबचा रिपोर्ट आहे. म्हणजे A2 जे दूध आपल्याकडे येतं हा तुम्हाला मी पाठवतो, मला सेंड करा. आमच्याकडं दर 3 महिन्याला 6 महिन्याला एनिवेल लॅबमध्ये आम्ही चेक करतो. जे प्रोडक्शन आमच्याकडे होते ते 6 महिन्यामध्ये आमचा रिपोर्ट असतं चेक. आपण तुम्ही घेता कुणाकडून एवढं 5,000 लिटर? तुम्हाला देतो ना साहेब सगळं आम्ही डिटेल्स देतो, त्याची काय अडचण नाही. दररोज किती जातं? जे बिलिंग आहे ना आम्ही त्यांना आता 4,500 लिटरपर्यंत देतो. जे बीटाकेशन पहा रिपोर्ट जो आमचा आहे ठीक आहे, तो तुम्हाला मी तुमचं जे काय म्हणणं आहे पाठवतो. ते पण दाखवू आपण. ठीक आहे. आम्ही डॉक्युमेंटली आमच्याकडे सगळे कागदपत्र आहे, आम्ही तुम्हाला ते सादर करू शकतो. त्या बाबतीतली काय अडचण नाही. काय हरकत नाही, डॉक्युमेंटली जे काय आहे हा. ते सर, काय विषय नाही. मी तुम्हाला आमचा रिपोर्टसुद्धा पाठवला आहे. जे A2 जे चेक करतो आम्ही तो सुद्धा रिपोर्ट आमच्याकडे आहे. मग आत्ताचं A2 दूध आजचं कुठे आहे? आजचं दूध तुम्हाला पॅक केल्यानंतर देतो ना सर. जे पॅकिंग केल्यानंतर तुम्हाला मी देऊ शकतो, काय अडचण नाही त्याची. नाही पण आता आलं कुठून? द्वारकेश आणि द्वारकेश डेअरी झालेलं आहे ते. पुढे द्या बरं नंबर डेअरीचा. ठीक आहे. 5,000 लिटर देतात दररोज ते? नाही त्यांच्याकडं साधारणतः 1400 आणि 1700 3100 लिटर येतं त्यांच्याकडून आम्हाला. 3100 लिटर? हो त्यांच्याकडून 3100 येतं. आमच्याकडे 2 सप्लायर आहेत ना, तुम्हाला देतो डिटेल सगळे देतो मी त्याची. माझ्याकडे सगळं ऑफिसमधून मी तुम्हाला डिटेल सेंड करतो. 2 मिनटात करतो सेंड. कुठे द्वारकेशचे तुम्ही द्या ना. पाहतात. नाही त्यांना ऐकण्याचा प्रॉब्लेम आहे.
चुकीचं बोलण्यापेक्षा मी सांगू शकतो आपण ठीक आहे ना, काय त्यांना नाही विचारणार मी. हां. डिटेल्स देतो तुम्हाला मी 2 मिनिटामध्ये तुम्हाला सेंड करतो सगळं मी. एकच मिनिट. तुम्हाला नंबर त्यांचा देऊ का पहिला? हो द्या ना नंबर. आता लोकांच्या मनामध्ये प्रश्न काय आहे का एवढं गिर गाईचं दूध येतं कुठून? बरोबर. आता कंपनी काय म्हणते ग्राहकांना का हे दूध आम्हाला अथर्व डेअरी देते A2चं दूध. ठीक आहे. 96 65 96 65 66 27 60 66 27 60. तुम्ही तो शो करा बरं नंबर यांना. बघा कॅमेरा पुढं तुम्ही करा. जळगावचे आहेत ते. नाही ते प्रॉपर इथंच राहणारे तालुक्यामध्ये, पण त्यांचे नातेवाईक अन्य ठिकाणी आहेत असे. मग हे त्यांच्याकडून कोण आहेत? नाव काय यांचं? देवाबाई देवाबाई. काय हे गिरगाय त्यांच्या नावाने नंबर सेव्ह कुठे केलेला राहतात ते? गिरगाय देवाबाई जाधववाडीला इथून. जाधववाडीला. हो. देवाबाईला फोन करू. जाधववाडी कट करतात ते. मी बोलू. तुम्ही यांच्यावर लावा. देवाबाईचा टँकर येतो का 3000 लिटर दररोज? नंबर आत्ता नाही. ठीक आहे, मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून देतो तुम्हाला. गंमत काय आहे समजून घ्या. हां. आता देवाबाई माझ्या आलं लक्षात. हा जाधववाडी म्हणजे इथलाय. हो, हो. त्याची तिथं जाधववाडीला हे बरोबर आहे. आणि स्वतःच्या गायी हे हा वगैरे, गोठे- कळपे. गोठे, कपो- आता कळपे. समजून घ्या हां. काही लोक यांच्याकडं किती गाय असतात. बरोबर. 200 गाय असल्या तर 150 फार ते लिटर दूध बरोबर, होतं. बरोबर. मग हे नाही, दूध त्यांचे तुमच्याकडे फार्म- आणता कुठून? आपण त्यांच्या फार्मला जाऊ शकतो. व्हिजिट समोर करू जाऊ शकतो. ना आपण. हा, काही काही विषय प्रॉब्लेम नाही त्या गोष्टीला आपल्याला. पण आता शहरातले लोक म्हणतात की प्रोविलेक्स सारखा इतका मोठा कोट्यवधी रुपयाचा ब्रँड आहे, तो आम्हाला हे गिरगाईचं दूध देऊन म्हणून आमच्याकडून पैसे घेतात 90 रुपये 100 रुपये. परंतु हे ऍक्च्युली गिरगाईचं आहे का? 100% आहे साहेब, आमच्याकडे सर्टिफिकेट आहे त्याची. ते सर्टिफिकेट आहे. मग तुम्ही घेता कोणाकडून? मग आता जर दररोज एवढं जर मागणी आहे तर मग एखादा असेल ना ड्रायव्हर इथं घेऊन आलेला दुधाचा. नाही नाही, आपण त्यांच्याकडे आत्ता म्हणजे तुमचं लाईव्ह मध्ये आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो. Live तिथं जाऊ, काय हा, विषय नाही. आपल्याला काही अडचण नाही. म्हणजे आपण त्यांच्याकडून घेतोयच ना. आता हा. काय हात काय वर करते प्रोविलेक कंपनीचे रुनवाल का आम्ही अथर्व डेअरीकडून हे A2 घेतो. बरोबर. आता आम्ही तुम्हाला विचारलं तुम्ही म्हणतात त्यांनी तुम्ही घेतल्यानंतर साहेब आपलं सगळं त्यांना त्यांच्या पॅरामीटरमध्ये उतरणं आपलं काम आहे. हो जे बरोबर ना. डॉक्युमेंटली आपण जे घेतले संकलन वगैरे टेस्ट केल्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. हे आपण कंटिन्यू करतोय ना. हो बरोबर आहे ना. तर मग आता काय होतं का हे म्हणतात का A2 नाही विकत आणि तुम्ही म्हणता विकतो. मग नाही गोंधळ होतो नाही ना. नाही. तुम्ही काय काय म्हटलं? विकत नाही म्हटले का? त्या दिवशी काय म्हटले A2चं नाही विकत. त्यावेळेस येटूचं दूध नव्हतंच. नाही नाही, आता त्यावेळेस बंदच होता आपला ना प्लॅन. बरं अजून A2 ब्रँड कोणाला विकतं? नाही नाही, ऐका ना मी काय म्हणत होतो. त्यावेळेस त्यांचा विषय ऐका. तुम्ही बोलताना न घाबरता बोला. जे काय आहे ते हा. खरं बोला. चुकीचं बोलायचं काय कारण तुम्हाला समजून घ्या विषय. तुम्ही त्यांना काय सांगितलं? आज A2 शब्द आपण कधी काढलाय? मुंडे साहेब एकच मिनिट ऐका. सांगू नका तुम्ही, तुम्हाला नाही कळत. अरे पडेल ते खूप तुम्हाला महाग का आहे सर. तुम्ही चुकीचं का बोलता? कन्फ्युजन अजिबात करू नका तुम्ही. आज त्यांना काय सांगायचं आपल्याला? का आपण जे काम करतोय ॲज इटचे करतोय ते सांगा. तुम्ही सांगा ना मी प्रामाणिकपणे काम तुम्ही कशाला करतोय. चुकीचं उत्तर देताय? माहित नाही म्हणा ना मग तुम्हाला काय तर याच्यातून येवायचं. तुम्ही म्हणले आम्ही A2 विकतच नाही. ऐका ना, ते माहिती आहे, ते दत्ताप सरांना विचारा. मग तुम्ही का म्हटले त्या दिवशी असं? मी काहीच बोललो नाही येटूबद्दल. मी फक्त काय म्हटलं प्लॅन बंद आहे माझा. बोलले जाऊ दे, बाजूला चला. थांबा, चला. ठीक जाऊ. जे बोलले. काय आहे साहेब आपल्याला आपण एक 10 मिनिटामध्ये तुमच्या सोबत मी येतो. हो, चालेल. माझ्याकडे जे जे संकलन येते तुम्हाला मी सर्व दाखवतो. मग आता मला काही माहिती मिळाली आपल्याला काही नाही फक्त त्यांच्यावर नाही, चिडू नाही, नका. ठीक आहे. मला अशी माहिती हा जो देवा वगैरे आहे किंवा जे आहेत हे लोकांकडून आता तुम्ही दूध घेता परंतु हे जर्सीचं दूध असतं अशा लोकांची तक्रारी आणि ते सिद्ध देखील बऱ्याच वेळा झालेली आपण आहे. ते आता दूर प्रोविलेक सारखा मोठा ब्रँड आहे ते दूर करायचं काम आपण आपण दूर करूया. करूया. एखादं पिशवी दाखवतं का प्रोविलेकची आपल्याला? थोडंसं पॉलिथिन कापून आणा एक. आज जाऊ शकतो का आम्ही? नाही साहेब, काही गोष्टी आमच्याकडे जे आता वर्किंग काम चाललं आहे आम्ही तुम्हाला सांगितलं का 3 महिन्यानंतर हे माझं पूर्ण कम्प्लिशन होणार आहे. मी स्वतः तुम्हाला बोलवणार आहे. कारण तुम्ही जे लोकांपर्यंत पोहोचवताय खूप चांगलं काम आहे आणि आम्हाला सुद्धा चांगलंच काम करायचं आहे. नाही नाही झालंय का? ऐका मला अनेक यांनी फोन केला हे हो बघा. काय मग फोन केला तुम्हाला दाखवतो. मला काय तुम्हाला बदनाम करायचं नाही. तुमचा व्यवसाय आहे बरोबर. आणि मला तर एवढं तर मिळालं का बारकू शेठ भेसळ करत नाही पण A2च्या बाबत लबाडी करतात असं लोकांनी सांगितलं. नाही समजून घ्या, सांगितलं पण please. आमच्याकडे येतंय हे सुद्धा लोकांना माहिती पाहिजे.
हे सुद्धा लोकांना माहिती पाहिजे. आता काय झालंय हे बघा, आता पहिलं जे काय ए टूचं हे जे होतं हो हे बघा, काऊ मिल्क होतं ना जे, हम्म. त्याच्यावरती काय लिहून यायचं ए टू मिल्क व्हायचं. हो, आता हो. मुंडे साहेबांनी आता हे केल्यामुळे तुम्ही ए टू शब्द हटवला, आठवलं. परंतु दूध ए टूच देत आहे. हो हो नक्की त्याच्यामध्ये देतो हा, आम्ही E2 चं. मग आता यांचं काय म्हणणं आहे का आम्ही ज्यावेळी प्रोविलेग नावाच्या, हे दाखवा, हे प्रोविलेग नावाच्या कंपनीला विचारतो का बाबा हे दूध तुमचं हे कशाचं आहे, तर प्रोविलेग कंपनी काय म्हणते हे आम्ही अथर्वकडून विकत घेतो. हे बघा हे आहे असं एक याच्यामध्ये 1 लिटरची, अर्धा लिटरची, अर्धा लिटरची आणि 1 लिटरची पण आहे. हे पॉलिथिन बॅगमध्ये हे होतं आणि हे ए टूचं दूध आहे. नाही 1 तासामध्ये मी तुम्हाला ते झाल्यानंतर किंवा नाही, 2 तास लागेल नाही, प्रोडक्शनला, काय- तेव्हाच ते फोटो पाठवतो तुम्हाला. हातात धरा. हो हो तर मग आता झालंय काय का लोक काय म्हणतात त्या कंपनीला, हम्म. त्या ऋणवाल्यांना, बरोबर. का तुमचं दूध ए टूचं आहे कशावर, ते म्हणतात का ते अथर्व डेअरी देते आमच्याकडं एनएबीएल लॅबमध्ये दर 6 महिन्याला आमचे रिपोर्ट चेक असतात. त्याच्यानंतर जे पॅरामीटर आहेत आत्ता तुम्हाला मी दाखवू शकतो. याच्यामध्ये जे दूध आम्ही प्रोडक्शन दिलेलं आहे, एकच मिनटं तुम्हाला मी आम्हाला. दाखवतो. हे बघा हे बघा इकडं हो पहा सर, हम्म. द्या. हा 18 तोच रिपोर्ट माझ्या हो, हातात तोच आहे. रिपोर्ट आहे. म्हणजे हा रिपोर्ट याच्यामध्ये 20 पॅरामीटर चेक केलेले आहेत. याच्यामध्ये सगळेचे सगळे निगेटिव्ह आहेत आणि ही शासनाची लॅब आहे. ही वैयक्तिक प्रायव्हेट लॅब कोणाची नाही आहे, शासनाच्या लॅबमध्ये आम्ही चेक करतोय. याच्यामध्ये डेट पहा, डेटवरती सुद्धा आम्ही दाखवलेलं आहे. हे तुम्ही याच्यामध्ये नाव आले अथर्व मिल्क, हे काय हो आणि हेच तुमचं प्रोविलेग हो कस्टमरला पाठवते. बरोबर. मग नाही तर- त्यांचंच पिशवी पाठवलेली आहे आणि तीच चेक केलेली आहे फक्त. पण याच्यात प्रोविलेगचं नाव नाही ना, तुमच्या याच्यामध्ये प्रोविलेगचं नाव कुठे दाखवा. बरोबर बरोबर. मग ग्राहक काय म्हणतात, अरे आम्ही दूध घेतो प्रोविलेगकून आणि तुम्ही दाखवते अथर्व मिल्कचं, मग तुम्ही तुमचं टेस्ट रिपोर्ट दाखवा ना, असं नाही ठीक आहे ठीक. नाही त्यांच्याकडे सुद्धा आहे, त्यांच्याकडं डेली ए टू कुठे लिहिले. आम्ही शॅम्पल दिलेला हा E2चा असतो साहेब, पण अजून शासनसुद्धा लिहिताना त्याला काऊ मिल्क लिहिते. हा मग म्हणजे ही बाब ऐका ना, जे आमचं ब्रँड नेम E2 प्रोविलॅक जरी असलं तर हा शॅम्पल आम्ही कोणता दिला आहे तोच दिलेला आहे. तर त्यांनी काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये काऊ मिल्क लिहिलेलं आहे. हो, मग तेच म्हणतोय ना. नाही हा प्रत्येक शॅम्पलच तसं आहे सर. ए टूचं मग समजायचं कसं. E2चा याच्यामध्ये एनएबीएल लॅबमध्ये जे दुसरा तुम्हाला आता रिपोर्ट दिला आहे ना मी, त्याच्यामध्ये E2 आहे. बर तुम्हाला मी आता जो पाठवला रिपोर्ट ना, हो, हो, हो. त्याच्यामध्ये तो E2 आहे. बीटा काय लिहिलंय ते, बीटा केसिन. बीटा केसिन. हो. ऑम्बिओ काय आहे? ही लॅब आहे सर, शासनाची लॅब आहे. कुठे आहे ही? जेने ओम्बिओ लॅब आहे ही, ऑफिस 3rd फ्लोअर. आता जर आपण बारकाईने पाहिलं तर ज्यांनी हा रिपोर्ट काढायला दिला त्यांचं नाव आकाश पोखरकर आहे, बरोबर. ती बॅग घेऊन पाठवलेली होती चेक करायला. आकाश पोखरकर कोण? हो आपलं म्हणजे जे वैयक्तिक किरकोळ काही काम असेल किंवा त्यांच्यामार्फत आम्ही पुण्यामध्ये पाठवतो. ते राहायला पुण्यामध्ये. म्हणजे तुमच्या कंपनीचे काहीतरी ते म्हणजे काय म्हणतात त्याला थोडक्यात हस्तक किंवा काय एक नाही काम बघणारे आपलं agent काम असं बघणार म्हणताय. काम बघणारे आहेत ते आपलं. आकाश पोखरकर हे मूळचे पुण्याचे आहेत का इथलेच आहेत? नाही ते पिंपळगावचे आहेत पण राहायला पुण्यामध्ये आहेत. पिंपळगाव खडकी. हो तर आता हे आकाश पोखरकर यांनी हा रिपोर्ट रिक्वेस्ट केली आहे रिपोर्ट द्यायची आणि त्यात ॲड्रेस दिला आहे अथर्व मिल्क आणि प्रॉडक्ट इंडस्ट्री सिंगवे पारगाव आणि याच्यामध्ये सॅम्पल लेबल आलं आहे A2 मिल्क म्हणून. अच्छा, आणि हा रिझल्ट असा आला आहे आणि यशवंत गोविंद चव्हाण म्हणून हे जे बायोलॉजिस्ट आहे त्यांची या ठिकाणी सही दिसते आणि हे 15/7/2026 ॲनालिसिसचा हा रिझल्ट आहे आणि त्याच्यामध्ये हे जो 1 तारखेला रिपोर्ट आपण दिलेला, 1 तारखेला चेक करायला दिलेला आहे. त्यांचा रिपोर्ट आपल्याला हा 15/7/26 हो आलाय हो ना? हो तेवढा तो आत्ताच आलाय. मागून घेतात पिरियड ते. नोट द ह्या रिपोर्टला काय म्हणायचं? GC रिपोर्ट का कोणता रिपोर्ट? नाही हा एनएबीएल लॅबचा रिपोर्ट आहे सर. एनेबल हो एनएबीएल NAVL BL ते काय असतं? शासनाची लॅब आहे ना सर. म्हणजे त्यांच्याकडं हा आपण प्रायव्हेटला नाही चेक करू शकत ना. प्रायव्हेटला चेक केल्यानंतर त्याच्यावरती विश्वास कोण आता ठेवणार. याच्यामध्ये तो रिझल्ट दाखवलाय पॅरामीटरमध्ये हो LLA डिटेक्टेड A2 असं लिहिलंय हो आणि जिनोटाईप डिटेक्टेड CC असं यामध्ये लिहिल्याचं आपल्याला आढळून येते. म्हणजे याचा अर्थ हा दूध हे A2चं आहे असं हो तुमचं हो म्हणणं आहे. नक्की सर. बर ठीक आहे.
म्हणजे A2चं ह्या लॅबच्या हवाल्याने दिलंय, परंतु हे दूध येतं कुठून हा करा तर विषय झालेला आहे. तुम्हाला ग्राउंडवरती आम्ही दाखवणार आहे, त्या बाबतीतली आम्हाला अडचण नाही कोणती. आणि आता मला ते सिद्धार्थ रुनवल यांचा नंबर भेटेल का? हा भेटेल ना. देत